तुमचं आज श्रद्धाच किचनमध्ये. तर आज मी काय बनवणार आहे, गुलाबजाम. तर या तुम्हाला दाखवते बघा. हे गुलाबजामचं पाकिट आहे 1 किलोचं. ठीक आहे. आता हे आपण काढून घेणार आहे. आज गुलाबजामचा बेत आहे आमच्याकडे, गोड गोड. आज गुलाबजाम खायचा मन झाला आम्हाला. माझी लिली बघा वाटच बघते, ती कधी गुलाबजाम होते तिला देते, पण मी तिला देणार नाही. ती तर लगेच येईल बघा. आता ती मला कशी त्रास देणार ना, हे गुलाबजाम करते. पहिला ना आपण दूध गरम करून घ्यायचं. ठीक आहे. दूध तुम्हाला लागेल असं थोडंसं दूध गरम करून घ्यायचं. थोडंसं दूध घेतलं मी, जास्त नाही. ठीक आहे. आता आपण हे काढून घेऊ. काही नाही. मम्मी पूर्ण ना गुलाबजाम पूर्ण पाकिट घेऊ ना. बघितलं, आमच्याकडे थोडं नाही बनवत, आमच्याकडे पूर्ण जास्त लागतं. ते असं काढून घ्यायचं. दिसतंय असं वाटतं ना, बेसनचं पीठ माहिती आहे, बेसनचं कसं दिसतं, बेसनचं पीठ सारखं. आता हे आपण मळून घ्यायचं चांगलं. एक सेकंड, थोडंसं आता दूध गरम होऊन देऊ दे. दूध चांगलं गरम थोडंसं झालंय. आपलं मेन हत्यार काय आहे, पक्कड. आपण याच्यात थोडंसं तुम्हाला लागेल तसं दूध ओतून घ्या, पाहिजे तसं, आणि मळून घ्यायचं. असं खमंग वास, स्मेल सुटलाय. स्मेल येतोय का? दाखव माझ्या लिलीला बघा, लिलीला बघा. बघा, बघितलं? आता मी खाली बसले असते तर ती पाठीच लागली असते माझ्या. काय करतेय मम्मा? मला असं वाटतं दूध कमी पडणार आहे, आपल्याला अजून दूध लागणार आहे. कॅमेरामॅन प्लीज दूध घेऊन या फ्रीज मधून. तेल टाकायचं. बापरे, जास्त पडलं. तुम्हाला पाहिजे तेवढं तेल टाकून मळून घ्यायचं चांगलं. एकदम स्मूथ झालं पाहिजे. एकदम मळून घ्यायचं. आता पीठ आपलं रेडी आहे. ठीक आहे. मळून थोडा वेळ ठेवायचं, पण मला घाई आताच मला बनवायचं आहे, मला टाइम नाही म्हणून. ठीक आहे. आता आपण गोळे करायला घेऊया. ठीक आहे. बसूया, पाय दुखली माझी, उभे राहून. हा, बघितलं आली की ना माझी ड्रायफ्रूट. असं बस आली माझी लिली. बघा लिली, लिलू. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. मी छोटे गोळे करते, तुम्हाला पाहिजे तसे तुमच्या सोयीनुसार गोळे करू शकता. मला ना गोळे करताना ना लगेच इकडे जर थोड्या वेळाने असं लाल लाल होतं हाताला पूर्ण, आणि खाज उठते. काय माहिती का, खूप. तुम्हाला गुलाबजामचे गोळे केले बघा. मी मोठे केले यावेळेस, आता मी छोटे छोटे करते, पण यावेळेस मी मोठे केले. ठीक आहे. आता तेल गरम केलंय आणि मी ऑफिसला यायचं पहिलं माझ्या मम्मीने पाक ऑलरेडी रेडी करून ठेवलं आहे. ते बघा, हे बघू शकता. ठीक आहे. कारण की मला पाक जास्त नाही जमत, ते माझ्या मम्मीला जमत. काय झालं? आलोय
आता बघा मी ना गुलाबजामचे गोळे केलेत बघा, चांगले मोठे केलेत, कारण की आमच्या घरात बोलले की मोठे करणार. आता मी नेहमी छोटे करते. छोटे छोटे मला मोठे नाही आवडत, पण यावेळेस मी मोठे केले. ठीक आहे, आता आपण तळून घेऊया. सॉरी, फ्राय करून घेऊया. गुलाबजाम फ्राय करून घेऊया. हे लगेच ना फ्राय करून जातो, जळून जातो, मग त्याला असं हलवायला लागतं. गॅस तुम्ही स्लोच ठेवा. ठीक आहे, गॅस तुम्ही स्लोच ठेवा, बिकॉज आतमध्ये पीठ ना कच्चं राहतं, त्यामुळे थोडं गॅस स्लो ठेवला तर आतमधलं पीठ पण शिजून जातं. ब्लॅक गुलाबजाम. हे बघा आणि माझ्या मम्मीने ऑलरेडी पाक तयार केला आहे बघा, तुम्ही बघू शकता. ऑलरेडी पाक तयार केलं आहे, कारण की मला पाकचं जास्त समजत नाही, त्यामुळे बघू शकता तुम्ही. आणि हे गुलाबजाम गरम गरम पण आपण काढून त्याच्यात टाकून द्यायचं. हे बघा. ठीक आहे, आताची मीने एकच तळलंय, अजून मला तळायचे आहे. हे बघू शकता. अलगद उचलावं लागतं त्यांना. तेल तापलं तर फास्ट होतात, पण फास्ट केलं ना मग आतमध्ये पीठ नसतं ना, ते पूर्ण कच्चं असतं. म्हणून मी स्लो ह्याच्यावरच थोडं फ्राय करायला प्रिफर करते, कारण की मला फास्टमध्ये मग ते खाताना आतमध्ये ना एकदम पीठ पीठ लागतं. बंद कर. तोडला दिली तो गुलाबजाम, म्हणजे मला अजून टाकायचं. माझी मम्मी इथून गुलाबजाम पळून नेते. लिली बघा, लिली बघा, लिली पण मम्मी सोबत. चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. बघू शकता तुम्ही. बघितलं झालेलं. आता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.